आखाट डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव घाटेवाडी. या घाटेवाडीच्या लगतच शेती आहे. ती शेतकरी आपल्यासोबत आहेत. थेट विदेशातलं पीक जे की आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या एका खेड्यामध्ये पिकवलं जातंय आणि त्याचं उत्पन्नही दरडोई चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी घेतल्या जात आहे. अ, हे उत्पन्न नेमकं कोण्या ठिकाणी हे पीक विकल्या जातं, ते कोण्या ठिकाणाहून खरेदी केल्या जातं, या संदर्भामध्ये आणि ते कसं पिकवायचं, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होतो, हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सोपान नागरगोजे हे शेतकरी आहेत. काय सांगाल हे पीक नेमकं कुठून आलं आणि कशा पद्धतीचं पीक आहे? हे मूळचं आहे अमेरिकेमधलं पीक. मेक्सिकोमध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि ते भारतामध्ये जवळपास 10-12 वर्षापूर्वी आलंय आणि आपल्या इथे एक कंपनी आली होती. चिया सीड आणि सोनामोती गहू आणि असे बरेच काही पिकं जे आहेत त्या संदर्भामध्ये इथे ती कंपनी आली होती. त्यावेळेस मी हे जवळपास 4 वर्षापूर्वी हे मी पिकाला सुरुवात केली इथे चिया सीडला. बरं, हे नेमकं कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीनं पिकवल्या जातं याचे हे विक्री कुठं केलं जातं? हे जे पीक आहे ते याची विक्री होते मुळामध्ये भारतामध्ये निमज हे सेंटर पॉइंट आहे त्या निमज मध्ये आणि सर्वत्र हे विकल्या जात नाही म्हणून बरेच शेतकरी याला धजावत नाहीत घेण्यासाठी पीक. पण आता अलीकडे वाशिममध्ये पण आहे आणि अनेक लोकांना ते माहीत झाले की हे सुपर फूड आहे आणि ते खाल्लं पाहिजे. शरीरासाठी फार उपयुक्त आहे म्हणून आता अनेक शहरामध्ये हे घेतल्या जातं. म्हणून मी जवळपासच्याही म्हणजे राणी सारगाव आणि आजूबाजूच्याही भागामध्ये हे मी जे मागतील त्या पद्धतीनं मी त्यांना विकत असतो.